प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। मिरजेत जनसुराज्य पक्षाचे नेते समितदादा कदम यांच्या प्रयत्नाने 30 ते 35 वर्षाच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी। दिगंबर जाधव, सागर वनखंडे, स्थानिक नागरिक व येथील हॉस्पिटलमधील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी तसेच एसटी वर्कशॉपमधील कर्मचाऱ्यांनी समितदादा कदम व मोहन वनखंडे सर यांच्याकडे पाठपुरावा केला होता। यांच्या पाठपुराव्याला यश आलं आहे। मोहन वनखंडे सर तसेच दिगंबर जाधव व जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यासाठी साकडे घातल्यानंतर मागणी मान्य होऊन तात्काळ या रस्त्यासाठी निधी मंजूर झाला। जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम यांच्या विशेष प्रयत्नातून मिरज सांगली रस्ता से सिनर्जी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ते एसटी वर्कशॉप ते कारंजा चौक या 1.25 किलोमीटर लांबीचा हॉटमिक्स डांबरीकरण रस्त्यासाठी 2.5 कोटीचा निधी मंजूर झाला। या कामाला सुरुवात झाल्याने आज जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम, भाजप अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश सरचिटणीस मोहन वनखंडे सर यांनी भेट देऊन पाहणी केली। यावेळी महादेव अण्णा कुर्णे, पंकज मेहत्रे, दिगंबर जाधव, सागर वनखंडे, श्रीकांत एडके, अमित शिंदे, योगेश दरवंदर, एसटी डेपो प्रशासन, सिनर्जी हॉस्पिटलचे संचालक प्रशांत जगताप, सेवा सदन हॉस्पिटल स्टाफ, गजानन हाऊसिंग सोसायटी, लालनगर व भागातील नागरिक उपस्थित होते। गेली 30 ते 35 वर्षाच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केलं। शहरातील एक सर्वात महत्त्वाचा दुवा असणारा रस्ता म्हणून आपण की इथं असणारा एसटी वर्कशॉप, सिनर्जी हॉस्पिटल, सेवा सदन हॉस्पिटल आणि एसटी वर्कशॉपमधील सर्व कर्मचारी, गजानन हाऊसिंग सोसायटी आणि इथं असणाऱ्या मोठ्या वसाहतीमध्ये राहणारे नागरिक या सर्वांच्यासाठी आवश्यक असणारा हा रस्ता याचं काम सुरू झालेलं आहे। माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आमचे नेते विनयजी कोरे साहेब आणि समितदादा कदम यांनी हा रस्त्याची मागणी केली आणि हा रस्ता बजेटमधून जवळजवळ 1100 मीटर लांबीचा हा रस्ता शहरामधल्या 2 भागांना जोडणारा दुवा म्हणून आपण खूप वर्षाची प्रलंबित मागणी होती की येणारे MIDCतून येणारे जे लोक आहेत, गोदरेज फॅक्टरीपासून त्यांना मिशन चौकात जावं लागायचं, मिशनमधून सांगली किंवा मिरजमध्ये जावं लागायचं, अशा लोकांच्या आता सोय MIDCच्या असतील, एसटी वर्कशॉप असतील, गजानन हाऊसिंग सोसायटी किंवा येणाऱ्या हॉस्पिटलमध्ये येणारे जे लोक आहेत, सेवा सदन आणि इथं असणार सिनर्जी हॉस्पिटल, हे जे मोठी हॉस्पिटल झाले आहेत या लोकांना येणाऱ्यासाठी किंवा ॲम्ब्युलन्ससाठी खूप मोठी सुविधा झाली आहे आणि हे मंजूर करून देण्यासाठी आमचे नेते माननीय समितदादांनी खूप मोठे योगदान दिलंय। हे खरं मला आश्चर्य वाटतंय की दादांनी हे खास बाब म्हणून देवेंद्रजीकडे जाऊन बजेट बुकमध्ये हे काम मंजूर करून घेतलं बाय नेम। त्यासाठी विशेषतः समितदादाचे मी मनापासून आभार मानतो या सर्व लोकांच्या वतीनं की हे बाय नेम मंजूर करून प्रभाग क्रमांक 2 आणि 3 या दोन्ही नगरसेवकांची मागणी होती। दादा 2 नंबर आणि 3 नंबरचा हा मधला असणारा दुवा आहे, इकडे गेला तर 2 नंबर, इकडे गेला तर 3 नंबर आणि ह्या लोकांचा दुवा हा साधण्याचं काम समितदादांच्या माध्यमातून हा रस्ता बजेटमध्ये आलाय। त्याचं काम सुरू झालंय म्हणता म्हणता आपण या 15 दिवसाचे काम संपेल आणि ह्या इथं असणाऱ्या हॉस्पिटलची, एसटी वर्कशॉप कर्मचाऱ्यांची, इथल्या अधिकाऱ्यांची आणि इथल्या नागरिकांची खूप मोठी सोय झाली आहे। त्यामुळे मी म्हणेन की धन्यवाद जसं देवेंद्रजी तसं धन्यवाद विनय कोरे साहेब आणि धन्यवाद समितदादा।